आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. एक दिवस असा येतो जिथे घड्याळाच्या काट्यांकडे पाहायची घाई नसते, ऑफिसच्या वेळा नसतात आणि डोक्यावरचं जबाबदाऱ्यांचं ओझंही हलकं झालेलं असतं. पण मनात एकच प्रश्न असतो, आता पुढे काय? आज आपण बोलणार आहोत त्या टप्प्याबद्दल जिथून खरं आयुष्य सुरू होतं, म्हणजेच निवृत्तीनंतरचं आयुष्य. निवृत्ती ही विश्रांती नव्हे, ती एक नवी संधी आहे, जिथून सुरू होतो तुमचा खराखुरा प्रवास, ज्याचा मार्ग तुम्ही ठरवता, स्वप्न तुमची असतात आणि वेळही पूर्णतः तुमचाच असतो. चला तर मग जाणून घेऊया निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं समृद्ध, अर्थपूर्ण आणि आनंददायी होऊ शकतं. भाग 1. निवृत्तीनंतरचं जीवन, एक नवीन सुरुवात. आयुष्याच्या धावपळीत वयाच्या 60-65 पर्यंत आपण इतकं काही करत असतो. नोकरी, घरातील जबाबदाऱ्या, मुलांचं भविष्य घडवणं, कुटुंबाची घडी सांभाळणं आणि या सगळ्यामध्ये अनेकदा स्वतःसाठी वेळ द्यायचाच राहून जातो. आणि मग अखेर तो दिवस उगवतो, तुम्ही निवृत्त होता. तुमचं नाव, तुमचा हुद्दा, तुमची जबाबदारी सगळं एका क्षणात बदलून जातं. निवृत्तीनंतरच्या काही दिवसात मनात अनेक प्रश्न घोंगावत असतात. आता पुढे काय? माझी गरज उरली आहे का? माझं आयुष्य आता संपलं का? पण खरं काय आहे माहीत आहे? काम थांबतं, पण माणूस थांबत नाही. जबाबदाऱ्या कमी होतात, पण अनुभव, कौशल्य आणि तुमचं अस्तित्व याचं महत्त्व कधीच कमी होत नाही. निवृत्ती हा शेवट नाही, ती एक नवी सुरुवात असते, नव्या जीवनशैलीची, नव्या छंदांची आणि नव्या उड्डाणांची. पण निवृत्तीनंतरचा काळ आनंददायी करायचा असेल तर मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही सज्ज राहणं तितकंच आवश्यक असतं. भाग 2. निवृत्तीनंतरची मानसिक आणि भावनिक तयारी. आपल्याला कायम सांगितलं जातं, सेवानिवृत्त होण्यासाठी आर्थिक तयारी ठराविक वयापूर्वी पूर्ण करा. हो, ही तयारी अत्यावश्यक आहेच, पण एक गोष्ट फार कमी लोक सांगतात, मन आणि भावना यांची ही तयारी तितकीच महत्त्वाची असते. कारण निवृत्ती म्हणजे केवळ कामाचा शेवट नाही, ती आपली ओळख, आपली रोजची सवय, आपली सामाजिक भूमिका या सगळ्यांचा नव्यानं विचार करण्याची वेळ असते. आज भारतात, विशेषतः शहरी भागांमध्ये सेवानिवृत्तीनंतर 20 ते 25 वर्षांचं सक्रिय, तंदुरुस्त आणि सर्जनशील आयुष्य समोर असतं. हा काळ पूर्णपणे तुमच्या हातात आहे, पण तो अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवायचा असेल तर त्यासाठी आतून तयार होणं आवश्यक आहे. आणि ही मानसिक तयारी नेमकी कशी घडते हे समजून घेण्यासाठी पाहूया निवृत्तीनंतरच्या जीवनातले काही महत्त्वाचे टप्पे. भाग 3. निवृत्तीनंतरचं जीवन, 4 टप्प्यांचा प्रवास. सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे एका प्रवासासारखं असतं. असा प्रवास जिथे प्रत्येक टप्पा काहीतरी नवीन शिकवतो, नवीन जाणीवा देतो आणि अंतर्मुख होण्याची संधीही मिळवून देतो. टप्पा 1. सुट्टीसारखा टप्पा. सकाळी उशिरा उठणं, भरपूर मोकळा वेळ असणं, आरामात पेपर वाचणं, टीव्ही बघणं, सारं काही अगदी सुट्टीसारखं वाटतं. खरंच आयुष्याची ही गोड विश्रांती जणू लांबलेली सुट्टी वाटू लागते. पण काही आठवडे किंवा महिन्यांनंतर मनात एक प्रश्न नकळत उमटतो, आता उरलेलं आयुष्य असंच असणार आहे का? या पलीकडे काही नाही? टप्पा 2. हरवलेपण आणि शोक. हळूहळू जाणवतं की आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पूर्वी ऑफिसमध्ये सर, बॉस, टीम लीड अशी ओळख होती. आज ती भूमिका नाही,
आणि त्यामुळे आपली ओळखच कुठेतरी हरवली आहे असं वाटू लागतं. याच टप्प्यात काही जण मानसिक तणाव, नैराश्य किंवा सामाजिक एकटेपणाचा अनुभव घेतात. डिवोर्स, डिप्रेशन, डिक्लाइन या गोष्टी नकळतपणे डोकं वर काढू शकतात. म्हणूनच निवृत्ती ही फक्त शारीरिक नव्हे, तर भावनिक आणि मानसिक तयारीची खरी कसोटी असते. टप्पा 3. प्रयोग आणि चाचण्या. इथे मन विचार करतं, पुन्हा आयुष्याला अर्थ कसा द्यायचा. काही जण नव्या छंदांना वाट करून देतात, जसं की चित्रकला, गायन, हस्तकला. कोणी सामाजिक सेवेमध्ये सामील होतात. वृद्धाश्रमात, अनाथाश्रमात किंवा बालवाड्यांमध्ये गोष्टी सांगताना आनंद घेतात. प्रत्येक प्रयोग, प्रत्येक चाचणी चांगले आणि कठीण अनुभव देते. पण या सगळ्यांतून आपल्याला पुढचा टप्पा स्पष्ट होऊ लागतो. टप्पा 4. पुनर्रचना आणि सेवा. हा टप्पा म्हणजे आता मी इतरांसाठी काय करू शकतो असा विचार करणे. उदाहरण द्यायचंच झालं तर माझ्या ओळखीच्या एक मावशी दर आठवड्याला परिसरातील महिलांना एकत्र घेऊन भजन मंडळ चालवतात. त्यातून आनंद मिळतो, मैत्री निर्माण होते आणि मानसिक समाधान लाभतं. कुणी लहान मुलांना इंग्रजी शिकवतात, कुणी वृत्तपत्रात लेख लिहितात, कुणी तर वनश्री अभियानात सहभागी होतात. हा टप्पा असतो स्वतःचा नवा अर्थ, नवं स्थान आणि नव्या योगदानाचा शोध घेण्याचा. या सगळ्या टप्प्यांनंतर खरं आयुष्य सुरू होतं, जे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. भाग 4. आता खरं जीवन. सकारात्मकतेने समृद्ध आयुष्य. आपलं पूर्वीचं आयुष्य गरजेचं होतं. जबाबदाऱ्या, धावपळ, कर्तव्य यानं भरलेलं. पण आता समोर आहे एक संधी, अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याची. पण हे आयुष्य आपोआप समृद्ध होत नाही. ते घडवावं लागतं. संबंधांमधून, योगदानातून आणि स्वतःच्या आत्मशोधातून. आता पाहूया हे कसं साध्य करता येईल. घरातली नाती समजून घ्या, बदल स्वीकारा. पूर्वी आपण घरातले बरेच निर्णय घेत होतो. आता ती भूमिका हळूहळू बदलत चालली आहे. मुलं मोठी झाली आहेत, त्यांना स्वतःची मतं आहेत, जगण्याची वेगळी शैली आहे. आपण त्यांना पूर्वीसारखं सांगणं शक्य नसलं तरी आपण त्यांचं ऐकणं नक्की शक्य आहे. कधी कधी नकळत आपण म्हणतो, तुमची पद्धत चुकीची आहे, आमच्या वेळेला असं नव्हतं. पण लक्षात ठेवा, तुमचा अनुभव सल्ला न वाटू देता तो समर्थन म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नातवंडांसोबत वेळ घालवा. नातवंड म्हणजे निवृत्तीनंतरच्या आयुष्यातली एक अनमोल देणगी. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांना गोष्टी सांगा, त्यांच्याशी जुन्या आठवणी शेअर करा. तुमच्या अनुभवातून त्यांना मूल्य शिकवा. पण लक्षात ठेवा, शिकवताना टीका नको, प्रेम असू द्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. मोबाईल, गेम्स, त्यांचे आवडते शब्द किंवा ट्रेंड्स समजून घ्या. जेव्हा तुमचा अनुभव आणि त्यांचं आधुनिक जग एकत्र येतं, तेव्हा 2 पिढ्यांना जोडणारा एक सुंदर जिव्हाळ्याचा पूल तयार होतो. स्वतःचा शोध घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आयुष्य आता इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही केलं ते जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून, कधी कुटुंबासाठी तर कधी समाजासाठी. पण आता ही वेळ आहे तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने घडवण्याची. जरा डोळे मिटा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, माझं खरं स्वप्न काय होतं? कशात मला खराखुरा आनंद मिळतो? माझ्या आत अजून काय लपून बसलंय जे उलगडायचं बाकी आहे? मी स्वतःला खरी माफी, खरं प्रेम आणि स्वीकार दिलाय का? ही उत्तरं कुठे बाहेर नाहीत, ती तुमच्याच आत आहेत. फक्त एकदा थांबा, ऐका आणि त्या दिशेने चालायला सुरुवात करा.
समाजासाठी योगदान द्या. तुमच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे, कुटुंबाचा, नोकरीचा, आयुष्याचा. हाच अनुभव जर इतरांशी शेअर केला तर तो आठवण न राहता मौल्यवान योगदान बनतो. काही सोपे पण प्रभावी मार्ग. शाळा, लायब्ररी किंवा बालवाड्यांमध्ये वेळ द्या. मुलांना गोष्टी सांगा, शुद्ध लेखन शिकवा, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना द्या. मंदिर, ट्रस्ट किंवा सामाजिक संस्थांशी जोडून राहा. आठवड्याला फक्त 1 दिवस दिलात तरी ते त्यांच्या दृष्टीने खूप मोलाचं ठरतं. तुमच्याच वयोगटातील इतरांशी नातं ठेवा. फोन करा, विचारपूस करा, एकमेकांना ऐका. कधीकधी कोणी फक्त कसा आहेस विचारणं हेही मोठा आधार ठरतं. शरीराचं आणि मनाचं आरोग्य जपा. वय वाढतं, शरीर थकतं, पण तुम्ही त्याला साथ दिलीत तर ते तुमचं आयुष्य आनंददायी बनवतं. रोज चालणं, थोडा व्यायाम, संतुलित आहार आणि शांत मन हीच ती साखळी आहे जी तुमच्या नव्या जीवन प्रवासाला आधार देते. आणि त्यासोबतच एक छोटी पण मोठा बदल घडवणारी सवय सुरू करा. दररोज 5 गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. जे आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद द्या आणि जे नाही त्याला हसून निरोप द्या. निवृत्ती हे टोक नाही, ते एक वळण आहे जिथून पुढे आयुष्य वेगळ्या मार्गानं पुढे जातं. जिथे पैसा, पद किंवा काम नसलं तरीही अर्थ, आत्मिक समाधान आणि प्रेम असू शकतं. वय वाढतं, पण प्रेम, जिज्ञासा आणि जीवनाची उर्मी तुमच्यात असेल तर तुम्ही खरंच तरुण आहात. आजपासून ठरवा, मी प्रत्येक क्षण आनंदात जगेन, घरच्यांशी प्रेमाने आणि संयमाने वागेन, समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देईन आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःशी प्रामाणिक राहीन. निवृत्ती म्हणजे आयुष्याचा नवा सूर, जिथे आत्म्याला मिळते खरी शांतता आणि आनंद. तुमचा निवृत्तीनंतरचा अनुभव कसा आहे? तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं किंवा तुम्ही कोणत्या नव्या सवयी जोपासल्या हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांशी, आजी आजोबांशी किंवा अशा कोणाशी नक्की शेअर करा जे आता नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. वय म्हणजे फक्त एक आकडा आहे, जगणं म्हणजे मनातली खरी उर्मी आहे. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.